नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला झटपट होणारी आणि साधीसुधी अशी रेसिपी शेअर करत आहे, ती म्हणजे पालक पराठा आणि बटाट्याचा रायता। इथे मी दुधाची पातेली वापरत आहे आणि पातेल्यांमध्ये ऑलरेडी मी पाववाटी दूध घातलेलं आहे। दुधाने पराठे छान मऊ होतात आणि त्या व्यतिरिक्त 3 वाट्या कणिक घेतलेली आहे। इथे 15 ते 20 पालकाची पानं मी 2 ते 3 पाण्यामधनं धुवून घेतलेली आहेत। आता ही मी पानं बारीक चिरून या कणकेमध्ये घातलेली आहेत। त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। त्यानंतर मी चॉपरमधनं एक मध्यम आकाराचा कांदा, 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे। ते याच्यात घातलंय आणि हे छान मिक्स करून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी घालून आता कणिक मळून घेत आहे। पराठ्याची कणिक मळून झाल्यानंतर याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलं। तेल घातल्यानंतर कणिक परत छान मळून घेतलेली आहे आणि आता पराठे बनवायला सुरुवात करत आहे। पराठा लाटून झालेला आहे आणि तवा तापवायला ठेवला आहे, तर त्याच्यावर पराठा दोन्ही बाजूने भाजून घेऊयात। पराठ्याला मस्त दोन्ही बाजूने छान तूप सोडलेलं आहे आणि पराठा भाजून घेतला आहे। अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेत आहे। आता बटाट्याचा रायता बनवण्याकरता इथे मी 4 बटाटे उकडवून सोलून अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि 5 ते 6 चमचे याच्यामध्ये दही घालत आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि रायत्याकरता मी मस्त अशी फोडणी बनवून घेतली। त्याकरता 2 टेबलस्पून तेल घेतलं। तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, हिंग आणि लाल तिखट घातलेलं आहे। एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि ही छान फोडणी बनवून घेतलेली आहे। तर ती ही फोडणी आता याच्यामध्ये घालून हे सगळं छान मिक्स करून घेत आहे। झटपट असा रायता तयार झालेला आहे। मस्त गरमागरम मऊ असे पालकाचे पराठे आणि त्याच्याबरोबर थंडगार असं बटाट्याचा रायता तयार झालेला आहे। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।